सोनं हाताला लागलं म्हणून हातात थरथर कापायले. बापरे बाप. इथे पैसे बंद पाहिजे नंतर विचार न करू. नंतरचा विचार नाही करायचा. ती साखळी ती रामानं केलेली ना आता. असं आहे नका करू. कारण की तुम्हाला जर कधी माझ्या गोष्टीचा काही सिरियसनेस कळत नसेल तर तिथं माझी काहीतरी चुकी असेल किंवा मला काही गोष्टी कळत नसेल किंवा मी त्या गोष्टी समजण्याची माझ्यामध्ये अक्कल नसेल मला असं वाटतं. तर एकंदरीत हा सगळा विषय झाला. त्यानंतर मी सगळे व्हिडिओज वगैरे डिलीट करून टाकले मोबाईल मधले. म्हटलं मला हा कॉन्टेंट किंवा व्हिडिओ जो आहे तो टाकायचाच नाहीये. त्यांना कसा पाहिजे तुला ड्रेस? असं पाहिजे का? पॅन्ट टॉप नाही कसं पाहिजे? फोटो आहे का? घागरा पाहिजे. घागरा आहे का? घागरा नाही त्यांच्याकडे. आता मग अगं त्यांच्या दुकानात नाहीये. चल तिकडून घेऊ दुसरीकडून. चल उद्या येऊ. मंडळी चला 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 चला. तोंडात बोट घालू नका. बोट काढा. बोट हाताची घडी. बोट काऊन खायली का तू? हा रंभे. चल बाई 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 चल 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 बा चल चल बाई चल. नाही यायचं तिला. चल आज होईन का भैया? ए कोमल चल वाढणं पटकन जेवायला. चल ना जाऊ. हो आलाय ना. हो ना. तो त्याची पोरगी गेली होती इकडे आत्याकडं. ती रडायला लागली. हा पाहायला गेला. मग ती तिकडून तिकडे घरी जाणार. पोरगीन ते घरी जाते ना. हा नाही मग बायकोला नव्हतं नेलं. ही बावलीची हेकून काढलं का टोपी. पी उठली नाही कोमल? लय झोपली आज. आजीबाई असं वरती झोका ठेवत असते का बरं? वरती झोका ठेवत असते का? मंडळी अ मंडळी उठा की. चांगली झोपली हो. उठत नाही काय नाही पोरगी. 12 वाजलेत आता. ना एक गोष्ट सांगतोय की आज काय विषय झाला माहिती का? मी माझ्या मोबाईल मधला आहे ना जवळपास 10 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो डिलीट करून टाकलाय. आता ते एवढं मोठं कारण झालं काय आधी ते शेअर करतो आणि नंतर म्हणजे थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की काय विषय आहे. म्हणजे सकाळपासून घरामधलं वातावरण एवढं टाईट झालंय ना. काय विषय झाला माहिती का? दादाला नाही का सोनं करायचं होतं. ठीक आहे. ते म्हणे चला म्हणे सोनं करू म्हणे. आईला पोत करू म्हणे. पण म्हटलं आईकडं पोत आहे. तर विषय असा झाला की कोमल म्हणे मग रोहिणीला गंठन करा. कारण की खूप दिवसापासून तिचं गंठनचं चालू आहे. त्यात रामभाऊचं तुम्हाला माहिती आहे रामभाऊचा स्वभाव कसा आहे काय आहे. रामभाऊ सध्या कोणत्या दुनियात आहे आणि काय करतोय. त्यानं आता आयपॅड घेतलेला आहे आणि तो गर्वानं व्हिडिओमध्ये सांगतो की मी गेम खेळासाठी घेतलेला आहे. म्हणजे आपले कामं धंदे सगळे आपण काय करतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला स्वतः कळायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. बाकी ते त्याचं मत झालं. मला नाही माहिती. बाकी मी जास्त बोलणार नाही त्याच्याविषयी. कारण की त्याला देखील स्वतःचं मत आहे. तो म्हणतो की भाऊ तू तुझ्या मनानं सगळं करतो मग मी माझ्या मनानं का नाही करायला पाहिजे. आणि त्याची पण गोष्ट खरं आहे. त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. पण आता एवढ्या दिवसापासून त्याच्या बायकोचं चालू आहे बाबा गंठन करायचं. त्यानं गंठन केलं पाहिजे होतं आतापर्यंत मला असं वाटतंय. कारण की युट्यूबवरून सफिशियंट पैसे वगैरे येतात हे तुम्हाला देखील माहिती आहे मला देखील माहिती आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे. आता विषय असा झाला होता की रोहिणीला गंठन करायचं हे डिसाईड झालं होतं सगळं. हे रामाला माहित नव्हतं. पण आमच्या दादांनी काय केलं रोहिणीला विचारलं की रोहिणी तुला गंठन करायचं का? म्हणजे मला कोमलला आईला आम्हाला जो सरप्राईज द्यायचा होता रोहिणीला तो तिथंच फेल झाला. आणि त्याचं मला खूप वाईट वाटलं. सगळ्यापासून तनपण चालू आहे. माझी पण तनपण चालू आहे. कारण की मी जर कधी आता मनामध्ये आता कसं असतं ना आपण जर काही विचार केला की आपल्याला एखाद्याला सरप्राईज द्यायचंय मस्तपैकी छान असं तर त्याचे रिॲक्शन ते शूट करणं वगैरे ते मला खूप आवड आहे त्या गोष्टीची खरं सांगतोय. आणि ते रिॲक्शन येणार नाही आहेत मला पण माहिती आहे.
पण त्यानंतर काय झालं की ते मी म्हटलं मला नाही यायचं, म्हटलं कुठं तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा तुम्ही आणि काय करायचं करा, तुम्हाला करायचं असलं तर करा, नसन करायचं तर नका करू. कारण की तुम्हाला जर कधी माझ्या गोष्टीचा काही सिरियसनेस कळत नसेल तर तिथं माझी काहीतरी चुकी असेल किंवा मला काही गोष्टी कळत नसेल किंवा मी त्या गोष्टी समजण्याची माझ्यामध्ये अक्कल नसेल, मला असं वाटतं. तर एकंदरीत हा सगळा विषय झाला. त्यानंतर मी सगळे व्हिडिओज वगैरे डिलीट करून टाकले मोबाईलमधले. म्हटलं मला हा कॉन्टेंट किंवा व्हिडिओ जो आहे तो टाकायचाच नाही आहे यूट्यूबला. तर मग म्हणू लागले माझ्याकडून चुकी झाली, असं तसं बोलू लागला होता की बाबा होत असतं, जाऊ दे, काय एवढं टेन्शन घ्यायचं, हे ते. नंतर म्हणे चल म्हणे आपण सोन्याचं बिस्किटच करून आणू. आता बिस्किट करून आणू म्हटलं की ते रोहिणीचं जरा मूड ऑफ झाला, की कारण की सकाळी ती खूप उत्साहित होती, हॅपी होती, एकदम हॅपी होती ती की आपल्याला आता गंठन भेटणार आहे. कारण की तिला आधीच माहिती होतं. ही गोष्ट मला माहित नव्हती बरं का की तिला माहिती पडलंय म्हणून. मला ही नंतर माहित पडली जेव्हा आईनं तिला विचारलं की रोहिणी तू आज एवढी हॅपी, एवढी उड्या काऊन मारतीये, तर ती म्हणे मला दादा गंठन करणार आहे. म्हटलं बापरे बाप, हिच्याजवळ कसं काय पोहोचली म्हणलं खबर. मला नवल वाटलं त्या गोष्टीचं. आणि तुम्हाला माहिती आहे रोहिणी लहान आहे, तिला ह्या गोष्टीत सगळ्यात आनंद आहे. तर आता हा सगळा विषय जो झालेला आहे, आता तू म्हटलं ठीक आहे बाबा, तिला अपेक्षा आहे, मान्य आहे, पण तिला आता असं वाटलेलं आहे की बाबा हे आता आपल्याला काही गंठन करणार नाही, यांच्या सगळ्यांचा विषय जरा वेगळाच झालेला आहे. तर हे आता हे बघा, हे पैसे घेऊन जातोय तिला गंठन करण्यासाठी आणि मी एकटाच जातोय बरं का. माझ्यासोबत कोमलही नाहीये, आईही नाहीये, दादा पण नाही. माझं डोकं त्यांना सकाळपासून एवढं आउट केलेलं आहे ना, एवढं आउट केलेलं आहे तुम्हाला खरं सांगतोय मित्रांनो. मी नाही का सगळीकडून चांगला विचार करायला जातो ना, तिकडं मी फसतो. आता तुम्हाला वाटत असेल की ओम दादा तू कसा आहे रे बाबा, असा कसा, तोच प्रॉब्लेम आहे ना. मी काही गोष्टी ठरवतो ना, मला त्या करा वाटतात. म्हणजे शपथ सांगतो बरं का. आता तुम्ही माझे व्हिडिओ जर काही बघता तर काहीतरी विषय घेऊन, म्हणजे ओम दादाचे व्हिडिओ काहीतरी वेगळे असतात, चांगले असतात, म्हणून तुम्ही येतात बघायला. तुम्ही बाकी लोकांकडून तशा अपेक्षा नाही ठेवू शकत जे माझ्या कॉन्टेंटमध्ये रिलेटेडमध्ये आहे. जसं की विजू भाऊ झालं, ताई झालं, राम भाऊ झाले, यांच्याकडून तशा अपेक्षा नाही ठेवू शकत ना. किंवा मग त्यांचे व्हिडिओज किंवा माझ्या व्हिडिओची कंपॅरिझन नाही होऊ शकत ना. मी तुमच्यासाठी काहीतरी चांगला करायचा प्रयत्न करतोय तर मग तुम्हाला चांगलंच देणार. मला काल एक कॉमेंट आली होती की दादा प्लीज, काय झालं म्हणे की तू नाही का पहिल्यासारखे व्हिडिओ येत नाही म्हणे, पहिल्यासारखे म्हणजे हॅप्पी नाहीये, म्हणजे तुम्ही कॅमेरा चालू करून दुसरीकडे चर्चा करताय, ते योग्य वाटत नाहीये. मलाही ते चुकीचं वाटलं. तर त्यामुळं मी आता ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते हॅप्पी राहून व्हिडिओ बनवेल. मान्य आहे काल व्हिडिओ आला नाही, काल त्याच्यामुळेच व्हिडिओ आला नाही. काल मी 3 वाजता व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार होतो. हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून म्हटलं 3 वाजता 4 वाजता व्हिडिओ टाकून देऊ म्हटलं आपण. कारण की तेवढं हॅप्पी माहोल वगैरे सगळं एकदम भारी वाटतं, दिवाळीचे वाईब्स वगैरे खूप छान वाटणार. पण असा विषय होईल ते मला नव्हतं वाटलं. तर आता आपण जाऊया सोनाराच्या दुकानामध्ये आणि तिथं जाऊन मस्तपैकी एक डिझाईन चूज करूया. मी माझ्याच आवडीची घेणार आहे, मला कोणाचं काही घेणं देणं नाही. आपण रोहिणीला सरप्राईज देतोय म्हणून आपण आपल्या मनाचं करणार आहोत. दादाला आणि आईला फोन लावा का नाही, मला जो विचार पडला. म्हणजे त्यांना फोन लावला तिला रोहिणीला तर 100% कन्फर्म होऊन जाईल की बाबा हे माझ्यासाठी गंठनच करायला गेलेली आहे. पण मला एकटं जा वाटत नाहीये. काय करावं आता मला कळत नाही, काय करू सांगा. करू काय मी. बहुत माइंड मेरा अभी सोच में गिर गया कि भाई करू क्या. चला बघूया. आज आहे मंडे, आज काही व्हिडिओ आला नाही तुम्हाला, म्हणजे मंडे दिवशी काही व्हिडिओ आला नाही. हा तुम्ही मंगळवारी बघत असाल तर चला माझ्यासोबत आता तुम्हाला छान छान अशा डिझाईन्स दाखवतो आणि कुठली डिझाईन आवडली ते देखील दाखवतो. एवढ्या रुपयामध्ये कोणतं गंठन होईल ते देखील आपल्याला मॅनेज करावं लागेल, कारण की सोन्याचे भाव सध्या ढगाच्या बी वरती गेलेले आहेत. तर चला आता निघतो मी आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप मजा येणार या व्हिडिओमध्ये. चला. नंतर विचार न करू, नंतरचा विचार नाही करायचा. ती साखळी ती रामानं केलेली ना आता, असं आहे का, त्यालाच केलेली ना ती साखळी. हे बघ सेम तुझ्यासारखे को म्हणते. हे बघा हा ना, सेम घ्यायचं आहे ना, मग यांच्याकडून घेऊ. तिला आवडलेलं आहे तुझं पण. सिंपल आहे ना डिझाईन. हा 2-3 जायचं ना, थांब ना थोड्या वेळ. काहीच फरक नाही का. हा हा
माझं अजून नीट पाहिलेलं नाही. लावायचं त्याला. माझं अजून नीट पाहिलं. परी हाय. आई आणि आम्ही पण शॉपिंगला आलोय. पा इथंच पान नशा नाही ना, कशा नाही दिसू राहिलं. असे चड्डे आम्ही आलेलो आहे शॉपिंग करायला. नाही ना का तसे नाही का पाहून आज पुढं पान आईन मी चालूय आणि अशा निघले का? कारण तुम्हाला माहिती हा व्हिडिओ कोणता आहे त्यामुळं रोहिणीला आणलेलं नाहीये. गाड्या पान रोहिणीसाठी जी खरेदी केलेली आहे ती झालेली आहे. माणसं म्हणजे जेंट्स तिथं आहेत. आम्ही दोघी बाहेर आलो. हे अचानक घ्यायचं ठरवलं कारण ती खूप नाराज होती. तुम्हाला माहितीच आहे ती नाराज होती थोडीशी. तिची इच्छा होती, प्रत्येक मुलीची इच्छा असते ना. आज ती पूर्ण केली आहे आई दादांनी. त्याला आपण भेटू तुम्हाला नंतर. त्यांना कसा पाहिजे तुला ड्रेस? असं पाहिजे का? पॅन्ट टॉप नाही, कसं पाहिजे? फोटो आहे का? फोटो आहे. घागरा पाहिजे? घागरा आहे का? घागरा नाही त्यांच्याकडे आता. मग अगं त्यांच्या दुकानात नाहीये. चल तिकडून घेऊ दुसरीकडून. चल उद्या येऊ. हा चल वय घरी. नाही तर अरे मग काय करू कोमल सांग बर तू. इकडं पाय, इकडं पाय. तिथं घागरा कुठून देऊ रे बाबा आता मी. हे रिकामच सोंग आहे मागं, काय सांगावं. अरे आपली गाडी कुठे गेली का परी? परी आपली गाडी कुठे गेली का? अलीकडे. चल वय पुढं. हा पुढं बाय गाडी, गाडी पुढे आपली. काय कपडे घातले, काय सोंग लावलं या पुढे. कोमल काय कोमल हे? एवढी हट्टीपणा नको करू परी. हा अरे दिवाळीचे कपडे आणायचे बाकी आपले, उद्या आणू ना. मग मग नाही काय नाही घ्यायचे का? नाही घ्यायचे ना. तुझं काय बाई? ऐ तुझं काय? चल बस गाडीवर, गाडीवर बस चल. काय करू सांग आता. चल तिकडे जाऊ. चला. तर हे बघा इकडं रितू आहे. रितूला दाखवू आपण. हाय रितू, तू कशी आहेस बाळा? येऊ किती फुगली बघा, किती फुगली. ड्रेस आणून फुगली ती. थँक्यू. हा ते ड्रेस आण, दाखव तिचा ड्रेस. बाई मी माहेराला चालली. तुम्हाला किती कपडे आणता हो? म्हणजे तुम्ही स्वतःला किती कपडे आणता, मला एक ड्रेस आणला तर एवढं बोलता. म्हणजे बोललेलं पण लागायला लागलं. बापरे ना. काय म्हणली बाई ती? तुम्ही स्वतःला किती कपडे आणता? तू बोलली कधी? 4 वर्ष. हे पण 4 वर्षात किती कौतुक चाललं बापाचं. बोलू शकते मग, बायको नाही बोलू शकत. बघा ड्रेस दाखव तुम्हाला. पिऊचा आहे बघा, तरीचा ड्रेस बघा. बस खाली. हा तुला नाही बेटा उद्या आणणार आहे. पिऊला आणि तुला उद्या आणणार आहे. तुम्ही दोघं जण उद्या ड्रेस. हा तुम्ही दोघींना. पिऊला नाही आणला, फक्त परीलाच आणलाय बघा. उद्या आणणार आहे. उद्या उद्या आणणार आहे. हा हिंकाची गाड, हिंकाची गाड, हिंकाची गाड, हिंकाची गाड. चहा ठेवा ना एकदा. मिरच्याची थैली आण. काय तुला भेटलं मिरच्या? 200 रुपये किलो. बाप्पा एवढं महाग काय आणलं बाई? मग काय होते? 110 रुपये जास्तीत जास्त. तुलाच नाही काय? हे बाई पोरगी ड्रेस. 10 रुपये 250-300 झालत्या. पोरगी पडून बघ.
बाय 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 महा पिंट्या. उताळा नवरा गुडघ्याला भाषण येईल. काय सोंग ग बाई. काढून दाखवून त्याला. तुला म्हणलं केल्यानंतर काढ. डोक्याला लावलं का? काढून दाखव. हा पाणी मिरची आहे त्याच्यात. सर तिकडे होय. हे बघा या अशा क्वालिटीच्या मिरच्या आणल्यात आम्ही. हो मिरच्यात नव्हत्या त्या सगळ्या भाज्या गोड होत्या. पोरगी 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 पहा पोरगी पहा. काय गोजर आणला. आजीला हे आणलं. वांगे आणले. काय अजून काय घेईल जर ते काय मी झालं काही नाही करत. अहो, काही नाही खरंच. अटक थैली. ते कोमलला आणलं. चांगली गोष्ट आहे ना. हा मग चांगलं कोमल. दागिना केला बाबा दिवाळीचा. ते लय महाग झाला आता. ते माहितीये का तुमची पेमेंट आली होती 3000 रुपये. त्याच्यात आणलं ते 3000 रुपये. कोणाचं आहे आजी? कोणाचं आहे? रोहिणाचं आहे. बापा द्या तिला पाहू द्या ना कसं आहे काय तर. ते मी कोमलताई सारखंच आहे. हा दिलं दिलं. बघ घालून बघ. सेम आहे बरं ते एकदम सेम आहे. हा कोमलताई सारखं बदल काहीच नाहीये. सोनं हाताला लागलं म्हणून हातात थरथर कापायले. बापरे बाप. इथे देतील काय हाडाचे धंदे देतील. बघ ना घालून बघ ना आता. कोणी आणलं माहितीये का ते? आईनं आणि दादानी. रामा लग्नापासून राहिलं होतं का आजी? लग्नापासून बघा तुम्ही म्हणता आई जीव लावत नाही कोमईला रोहिणीला. ज्याचं त्याला माहित राहतं बाबा. सांगते भाई आईला. ज्याचं त्याला माहित राहतं. लोकांचं काय कमेंट करतात. आता रोहिणीला वाटत होतं की आई जीवच लावत नाही मला. आई जीवच लावत नाही तर काय बाबा. चांगला बोलत ही बुसकन बाजूला हट ना. हा तुझा ड्रेस शिवायचा बाजूला हट. ते काकूला बघू दे ना. ते तुमचा तंबाखू ठेवा. बस दाखव तुझ्या नवऱ्याला एकदा. मिरच्या वाट्यावर ठेवा. काय तिकडे म्हणली ती छोटा घ्या. तुम्ही मोठा खाऊन आणला. मला बोलूच नको तू. काहीच बोलू नको मला. तू काय करते माहिती का? प्रत्येक वेळेस तटायचं करते बापाला. बाप जसा आहे तसं वागायचा प्रयत्न करते. 500 रुपयाचा अहो पण मग प्रत्येक वेळेस ड्रेसच आणाव का? आधी वर तोंड करून मला म्हणजे तुम्ही नेहमी आणता मग मला आणलं तर काय झालं? मग मी तेच म्हणतो ना. वजर तोंडात गेला. रीते काय घालून राहिली. बोजवर खाली बोजवर. मला आवडलं ना. मला आवडलं बायचं. वांगे काय इकडे एक मिनिट. तुला एक विचारू का मी? खरं खरं सांग. काल तुला माहित नव्हतं आम्ही घेऊन येणार आहे म्हणून? म्हणजे तू जेव्हा ते ओपन हा आणि ती तो ओपन करायच्या टायमाला खोटी खोटी ऍक्टिंग केली का नाही तू? खरंच इकडं बा इकडं बा इकडं. नाही मला खरं शपथ खोटं बोलत नाही दादा. हिंदी ती पण एवढं. बरं ठीक आहे. ते थैली खोल्याची वेळेस तू खोटी खोटी ऍक्टिंग केली का नाही? खरं ते लगेच दिसून आलं की नाही आम्हाला? मी तुम्हाला सांगते दादा मला खरं माहित नव्हतं की हे करून आणणार म्हणून. एवढं हिंदी दिली दादाने की मग आम्हाला आणल्या सुद्धा माहित नव्हतं की खरंच मला आणणार आहे म्हणून. हा तर असा विषय बघा. इथे खोटी खोटी ऍक्टिंग करत होती आणि इकडे कोमल शर्टला बटन लावतीये. त्याने विचार खरं कोमल मी रात्री म्हणले तुम्हाला मला एवढं पण माहित नव्हतं की खरंच स्वप्नच वाटायला की मला आणलं म्हणून. नाही बाबा तुला करायचंच होतं पण जरा उशीरच झाला. काय राम बोल दाखवलं की नाही? दाखवलं ते काय बोलले नाही एवढं.
नाही बोलले का? ते म्हणले आता काही मागितलं नाही, मला तर नाही मागच मागतात, आता नाही द्यायचं माझ्याकडून अपेक्षा काय. जाऊ दे, चालूच राहत आहे. ठीक आहे. कोमल इकडे, कोमलची चॉईस होती बाबा, सेम सेम झाले दोघीच्या वेळात. हा ना, दोघीचं सारखंच झालं ना. आणि ते गणिमती डिझाईन पण भेटली सेम. हा नाही दादा म्हणतो ते करायचं म्हणून, दादा नंतर मला म्हणते करायचं, मी हा नाही करणार, मग नंतर म्हणते काय खोटंच वाटायला, खरंच खरं खोटं काहीच कळलं. एकंदरीत असा विषय झालाय काल, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला सांगतो की रोहिणीची खोटी ऍक्टिंग तुम्हाला लगेच दिसली असं. आणि आमच्या घरामधले सगळे जे मेंबर्स आहेत त्यांची ऍक्टिंग लगेच ओळखू येते की हे खोटं बोलताय म्हणून. काय होती गो? हा, म्हणून तू खोटी खोटी ऍक्टिंग केली. गौग ते कोमलचं माझं मन ठेवायसाठी तिने खोटी खोटी ऍक्टिंग केली, पण तो प्लॅन फेल झालाय. जाऊ दे आता काय बोला. तर असा सगळा विषय झालेला आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये. लवकरच आपले 12 लाख सबस्क्रायबर होणार आहे. 12 लाखसाठी फक्त कोमल किती बाकी माहिती का? 70 सबस्क्रायबर बाकी, फक्त 70 सबस्क्रायबर. जर की 70 लोकांना आता सबस्क्राईब केलं तुम्हाला लगेच 1.2 मिलियनचा आकडा दिसणार आहे. तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला उद्या. चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.